ऑफिसवरून घरी आल्यानंतर ना इराला मिठी मारली की खूपच बरं वाटतं. एकदम रिफ्रेश होऊन जायला होतं. आल्यानंतर विचार केला की तिला खिमटी भरवेन. मम्मीने तसं खिमटी तयार करून ठेवलीच होती, पण तिला खेळायचं होतं. पण त्यानंतर ती पाय आफ्टर म्हणायला लागली की "आई आता मला भरव." मग भरवता-भरवता आम्ही दिवसभराच्या सगळ्या गप्पा केल्या. तिलाही विचारलं आणि तिने मलाही विचारलं आणि असं मटा आमचा मम पूर्ण झाला. छानशी एक ढेकर आली आणि आमचं पोटू भरला. त्यानंतर रिफ्रेशमेंटसाठी मी एक काळा चहा घेतला. बाहेर छान पाऊस पडत होता आणि हिचे कपडे बदलायला घेतले. कपडे बदलले यासाठी की खाल्ल्यानंतर तिने सगळं बरबटवून ठेवलेलं होतं. आता लहान बाळ ते असंच करणार. टिका लावला, कारण आता ती पलटी मारते म्हणून हा टिकाही पुसून जातो. आणि टिका लावता-लावता ती एका ठिकाणी बघून हसत होती. मला कळलंच नाही, पण नंतर लक्षात आलं, हां, डॅडींची पूजा झाली होती. अशी ही आरती आली आणि घंटीचा आवाज आला की ती खुश होते. आरती घेतली तिने, बप्पा बप्पा केला, डॅडीने तिला देवाचा अंगारा लावला आणि त्यानंतर ती खुश झाली. मी घरी असली आणि बत्ती टायमाचा वेळ असला की आवर्जून आम्ही बत्ती करतो. आजीनं तिच्यासाठी 15 ऑगस्टचा एक फ्रॉक आणला होता. तो तिला आवडलाच वाटतं, पण जरा लहानच झाला. म्हणून आजी लगेचच संध्याकाळी तो रिप्लेस करायला जाणार होती. आता तो तिला मी दाखवला. बराच काही आवडलेला दिसतेय ना ती खुश? आता खाल्लेलं जे होतं ते तिच्या अंगावरनं काढलं. असं सांगतात, की बाळाचं जे उरलेलं असतं ते अंगावरनं काढून टाकलं, की बाळाला अजून भूक लागते. मग मम्मीने थोडेसे कपडे धुतले. येताना मी स्वतःसाठी थोडंसं स्वीट आणलं होतं, कारण क्रेव्हिंग झाली होती. पण खाणार तेवढ्यातच हिने मला घाबरवलं. मी अतिशय घाबरली, की हा कप हिने फोडलाच की काय? आजोबा ओरडले मजाकमध्ये, तर ही बघा आजोबांनाच कशी हसून दाखवतीये. मग मी रिफ्रेशमेंटसाठी ते गोड खाल्लं आणि बाजूची मुलगी आली आणि तिला विचारलं, "खातेस का गं?" ती म्हणते, "नाही दीदी, मैं मीठा नहीं खाती." म्हणजे बघा, मलाच ती क्रेव्हिंग कसली सुचलेली. आता ती आजीसोबत खेळतीये. आजी निघणार तेवढ्यातच ती आजीच्या मागे लागली, की मी पण येते. म्हणून आता मम्मीने तिला खेळायला घेतलं. बाकीची कामं आवरण्याआधी आम्ही तिघीही अशा पडलो आणि व्यवस्थित खेळून घेतलं. राज आला होता जॉबवरून म्हणून मग मी मक्के सोलायला घेतले. मक्के आता तसे पावसाच्या सीझनमध्ये स्वस्तच आहेत म्हणा. मी काय करायला घेतलं आणि हातचा झाला नाही असं होत नाही, म्हणून मी हाताला लावून घेतलंच होतं. अगदी 5-6 मक्के सोलून घेतले. आता हिची एक्साइटमेंट बघा. मम्मी निघालीये जायला आणि ही अशी उड्या मारत-मारत सांगतेय, की मीही येणार. मम्मी गेल्यानंतर म्हटलं थोडं संध्याकाळचं काम आवरून घेते. वॉशिंग मशीन झालीच होती म्हणून घरात हे कपडे सुकत घातले. बाहेर पाऊस असल्यामुळे सगळे कपडे घरातच सुकत घालावे लागतात. पण इरा काय काम करू देतेय, पण तिच्या मागे लागून-लागून अर्धी कामं मी करून घेतली. आजोबांसोबत खेळत होती, पण ती शेवटी कंटाळली आणि माझ्याकडे आली.